श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. वर्ष 2026ची ही होळी आपल्यासोबत ग्रहण घेऊन आली आहे, जे भारतातही स्पष्टपणे दिसेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि महत्त्वाचा आहे. तसेच थोडा सावधगिरीचाही आहे, कारण वर्ष 2026 म्हणजे ज्या वर्षी होळी हा रंगांचा महान सण एका ऐतिहासिक खगोलीय घटनेचा साक्षीदार होणार आहे. तुम्ही सर्वांनी बरोबर ऐकले आहे. यावेळी होळीच्या रंगांसोबतच आकाशात एक विचित्र हालचालही दिसून येईल. आपल्या हिंदू धर्मात होळी, दिवाळी आणि रक्षाबंधन यासारखे सण मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरे केले जातात. पण जेव्हा या सणांवर ग्रहणांची छाया पडते, तेव्हा आनंदाबरोबरच मनात भीती आणि शंका देखील निर्माण होते. तसेच काहीसे 2026च्या होळीला होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार एकाच दिवशी होळी आणि चंद्रग्रहण होणे हा खूप मोठा आणि दुर्मिळ योगायोग आहे. 17 फेब्रुवारी 2026 रोजी आपण सर्वांनी सूर्यग्रहण अनुभवले. यानंतर बरोबर 15 दिवसांनी 3 मार्च रोजी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आता आपल्या सर्वांना दिसेल, जे भारतातही स्पष्टपणे दिसेल. ज्याचा परिणाम केवळ आपल्या जन्मकुंडलीवरच नाही, तर आपल्या नियतीवर आणि शेअर बाजारावरही दिसून येईल. इतकेच नाही, तर त्याचा आपल्या उपासनेच्या ग्रंथांवर तसेच संपूर्ण जगाच्या पर्यावरणावर परिणाम होणार आहे. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांच्या या द्विधा मनस्थितीचे निराकरण करणार आहे, जे यावेळी तुमच्या मनात हलत आहे. उदाहरणार्थ, होलिका दहनासाठी योग्य वेळ कोणती असेल? 2 मार्च रोजी होळी साजरी केली जाईल किंवा 3 मार्च रोजी रंगांसह होळी खेळली जाईल? आणि पाऊस कधी पडतो? भारतात चंद्रग्रहण कधी दिसेल? संक्रमणाचा काळ कधी सुरू होतो आणि कधी संपतो? या काळात कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे आणि त्याचा आपल्या जन्मकुंडलीवर कसा परिणाम होईल? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रहण संपल्यानंतर आणि होलिका दहन होण्यापूर्वी तुम्ही काय केले पाहिजे, जेणेकरून तुमच्या कुटुंबावर आग लागणार आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही तुमची सर्व कामे 15 मिनिटे बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी तुम्हाला होळी 2026च्या ज्योतिषशास्त्राच्या संपूर्ण दिनदर्शिकेबद्दल आणि या चंद्रग्रहणाचा आपल्या राशीवर एक एक करून काय परिणाम होईल याबद्दल संपूर्ण माहिती देईन. आमची सर्व माहिती वर्षाच्या एकाच केंद्रस्थानी येते. आपल्या तारखांबद्दल आपल्या मनात गोंधळ निर्माण करणाऱ्या गोंधळाबद्दल प्रथम बोलूया. जर आपण हिंदू दिनदर्शिकेबद्दल बोललो, तर होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेला साजरा केला जातो आणि वर्ष 2026मध्ये फाल्गुन पौर्णिमेची तारीख 2 मार्चच्या संध्याकाळपासून सुरू होईल आणि 3 मार्चच्या संध्याकाळपर्यंत राहील. येथूनच सर्व गोंधळ सुरू होतो. सामान्यतः आपण पौर्णिमेच्या संध्याकाळी त्याच दिवशी होलिका दहन करतो. पण 26व्या वर्षी 3 मार्चच्या संध्याकाळी पौर्णिमेच्या संध्याकाळी आकाशात चंद्रग्रहण होईल. आणि आपल्या धर्मग्रंथांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्रहण काळात कोणतेही शुभकार्य किंवा पूजा किंवा आग लावण्यास सक्त मनाई आहे. हा एक अतूट नियम आहे. ग्रहणावेळी केले जाणारे होलिका दहन शुभ परिणाम देत नाही, परंतु दोष निर्माण करते. त्यामुळे होळी कधी साजरी केली जाते? तर पहा, ज्योतिष आणि पंचांगानुसार तज्ज्ञांच्या मते 3 मार्चच्या संध्याकाळी ग्रहण आहे. त्यामुळे वर्ष 2026मध्ये 2 आणि 26 मार्चच्या रात्री होलिका दहन केले जाईल. होय मित्रांनो, तारखेची नोंद घ्या. होलिका दहन 3 तारखेला नव्हे, तर 2 मार्चच्या मध्यरात्री होणार आहे. परंतु 2 मार्चला देखील एक अडथळा आहे आणि अडथळा असा आहे की 2 मार्च रोजी संध्याकाळ होताच भद्रालक निघून जाईल. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की भाद्रपद काळात होलिका दहन किंवा कोणतेही शुभकार्य करणे हे वेळेच्या विरुद्ध शहाणपण मानले जाते. भद्रातील होलिका दहन कुटुंब, समाज आणि देशासाठी अशुभ आहे. त्यामुळे आपल्याला भद्रा संपण्याची प्रतीक्षा करावी लागेल. तर वर्ष 2026मध्ये
होलिका दहनाचा सर्वात शुद्ध आणि शुभ मुहूर्त जो बाहेर येत आहे तो 2 मार्चची रात्री उशिरा आहे. म्हणजेच 3 मार्चची सुरुवात जेव्हा ते रात्री 12:50 ते रात्री 2:02 असेल. सुमारे 1 तास आणि 12 मिनिटांची ही वेळ आपल्याला मिळत आहे आणि या काळात तुम्ही पूर्ण भक्ती आणि विधींनी होलिका जाळू शकता. यावेळी आग लावल्याने तुमच्या घराची नकारात्मकता जळून राख होते. तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांना सांगेन की ही होळी कोणत्या दिवशी रंगांनी वाजवली जाईल, होळी कधी आहे, योग्य वेळ कोणती, गर्भवती महिलांनी काय करावे. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. पण एक गोष्ट तुम्ही सर्वांनी आधी करायला हवी. टिप्पणी विभागात आपले नाव, स्थान आणि जन्मतारीख लिहा, जेणेकरून या चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्या जन्मतारीखनुसार राशीनुसार काय उपाय असेल मी तुम्हाला उत्तरांद्वारे सांगेन. या चंद्रग्रहणाचा तुमच्यावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये यासाठी ओम सोमये नमः देखील लिहिला जाईल. तसेच जर तुम्ही प्रथमच माझे चॅनल ऐकत असाल तर चॅनलची सदस्यता घ्या. जवळच्या घंटा चिन्हावर टिचकी मारा आणि व्हिडिओ पसंत करा, कारण आम्ही सर्व उपास आणि उत्सवांबद्दल योग्य शास्त्रीय माहिती प्रदान करण्यासाठी येथे आलो आहोत. ज्योतिष आणि पंचांगावर आधारित आम्ही तुम्हाला कोणती तारीख, केव्हा उपवास करावा इत्यादी, केव्हा करावा, पद्धत काय आहे, नियम काय आहे आणि काय करू नये हे सांगतो. जर तुम्हाला सर्व उपवास आणि उत्सवांची योग्य शास्त्रीय माहिती मिळवायची असेल तर कृपया वाहिनीची सदस्यता घ्या आणि संयम बाळगा. 1 दिवस तपश्चर्या आणि जप करा, गोंगाट किंवा गुंडगिरीचा नाही. म्हणूनच देशातील महान विद्वान आणि काशीच्या दिनदर्शिकेनुसार रंगांची होळी 3 मार्च रोजी नव्हे तर बुधवार 4 मार्च 2026 रोजी खेळली जाईल. 4 मार्चला ग्रहण लागणार आहे. पौर्णिमेची तिथी संपेल आणि चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी हिंदू नववर्षाच्या पहिल्या सकाळसारखी असेल. वातावरण पूर्णपणे स्वच्छ आणि सकारात्मक राहिले असते. तर 4 मार्चला तुम्ही सर्व रंगांसह होळी खेळता, गुलाल वाजवा आणि मोठ्या प्रेमाने आणि थाटामाटात होळी साजरी करा. या दिवशी शुभयोग देखील केले जातात. आणि आता हे चंद्रग्रहण भारतात कुठे दिसेल आणि त्याचा ज्योतिषशास्त्रीय परिणाम काय आहे याबद्दल बोलूया. हे चंद्रग्रहण प्रामुख्याने आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॅसिफिक आणि अमेरिकेत दिसेल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे ग्रहण सिंह राशी आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्रात दिसून येत आहे. याचा अर्थ ज्या लोकांची राशी सिंह आहे त्यांनी या दिवशी थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला मानसिक ताण, अस्वस्थता किंवा किरकोळ दुखापती होऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. सिंह व्यतिरिक्त कुंभ आणि कुंभ राशीच्या लोकांनी थोडी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पण घाबरू नका, उपाय अतिशय सोपा आहे. ग्रहणादरम्यान तुम्ही ओम नमः शिवाय, महामृत्युंजय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः चाही जप करू शकता. ग्रहणादरम्यान केलेल्या मंत्राच्या जपामुळे सामान्य दिवसांपेक्षा 100 पट जास्त फळ मिळते. त्यामुळे घाबरू नका. म्हणजेच याला आपत्ती नव्हे तर एक संधी समजा आणि शक्य तितके सद्गुण मिळवा आणि तुमच्या राशीवर जास्तीत जास्त सकारात्मक परिणाम देखील मिळवा. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रहण संपल्यानंतर काय करावे आणि होलिका दहन होण्यापूर्वी काय करावे. तर बघा, आम्ही एक रात्र आधीच होलिका दहन केले आहे, परंतु त्याची राख आणि ग्रहण अजून होणे बाकी आहे. त्यामुळे 3 मार्चच्या संध्याकाळी 6:47 ग्रहण संपताच तुम्हाला काही नियम लगेच मिळतील. ग्रहण संपताच अंघोळ करा, घर पाण्याने स्वच्छ करा, त्यात चिमूटभर मीठ घाला. तुमच्या अंघोळीसाठी पाणी घालण्याची खात्री करा. तुम्ही जे परिधान करत आहात ते वापरू नका. जे चांगले धुवा आणि कोरडे करा. मंदिराच्या मुख्य दारापर्यंतची जागा शुद्ध करा.
चंद्रग्रहणानंतर केलेले दान आपल्या जन्मकुंडलीतून चंद्राच्या दोषांना शांत करते, कारण ती ख्रिसमसची वेळ आहे. गरीब व्यक्तीला, सफाई कामगाराला किंवा ब्राह्मणाला शक्य तितक्या पांढऱ्या वस्तू दान करा. उदाहरणार्थ, तुम्ही तांदूळ, साखर, दूध, पांढरी मिठाई, चांदीचा तुकडा किंवा पांढरे कापड दान करू शकता. यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येईल. आणि आता त्याचा किती रकमेवर परिणाम होईल ते जाणून घेऊया. तर आधी सिंहबद्दल बोलूया. तर पहा, यावेळी चंद्रग्रहणाचा प्रभाव सिंह राशीच्या लोकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. ही वेळ स्पर्धात्मक परीक्षा आणि अभ्यासात यशस्वी होणार आहे. राजकीय प्रशासन किंवा सरकारी सेवांशी संबंधित असलेल्यांसाठी हे ग्रहण खूप चांगली बातमी आणणार आहे. नवीन विवाह समारंभही होत आहेत. पुढील राशी चिन्ह धनु आहे. या चंद्रग्रहणाचा परिणाम धनु राशीच्या सर्व लोकांसाठी शुभ आणि फलदायी राहील. यावेळी तुम्हाला असे कोणतेही वाहन किंवा मालमत्ता मिळू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. याशिवाय दैनंदिन उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची चिन्हेही आहेत. केवळ 15 दिवसापूर्वी आपण सर्वांनी जे सूर्यग्रहण पाहिले त्याचा आपल्या जन्मकुंडलीवर देखील मोठा परिणाम झाला आहे. तुम्ही सर्वांनी असे देखील केले असेल की या 15 दिवसाच्या कालावधीत तुम्हा सर्वांना काही बदल दिसून येतील. तर पुढच्या राशीबद्दल बोलूया. मकर राशीच्या सर्व लोकांना चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे यावेळी तुम्हाला खूप शुभ परिणाम मिळतील. परदेशात जाण्याची शक्यता आहे आणि जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर लवकरच तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. विवाह सोहळेही सुरू आहेत. याशिवाय आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि पैशांचा ओघ वाढेल. त्याचबरोबर येणाऱ्या काळात तुम्हा सर्वांना समाजात आदर आणि प्रतिष्ठा देखील मिळेल. एकंदरीत करिअर, पैसा आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीत मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फलदायी ठरेल. त्यामुळे या ग्रहणामुळे असा परिणाम होणार आहे. मी तुम्हाला सांगितलेले इथे दिसेल. आणखीन काही असल्यास तुम्ही टिप्पणी चौकटीत लिहू शकता. देव सर्वांना आशीर्वाद देवो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.